तर आज आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नचा एक भला मोठा लर्निंग पाथ आहे. नाव आहे ॲझ्युअरमध्ये नैसर्गिक भाषा सोल्युशन्स विकसित करणे. बापरे. नाव ऐकूनच कोणी म्हणेल की हे आपल्यासाठी नाहीये. हो ना? पण थांबा, सोप्या भाषेत सांगायचं तर आपण एका कम्प्युटरला आपली भाषा शिकवणार आहोत. हं. म्हणजे मराठी, इंग्रजी, सगळं काही. अगदी. कल्पना करा की तुम्ही एका लहान कुत्र्याच्या पिल्लाला बस किंवा उठ शिकवताय. फक्त फरक इतकाच हं. की हे पिल्लू तुमच्या चप्पला चावणार नाही, हं. उलट जगातील कोणतीही माहिती सेकंदात शोधून काढेल. आणि आज आपण हे पिल्लू मोठं कसं करायचं हेच पाहणार आहोत. हा लर्निंग पाथ म्हणजे 10 मॉड्यूल्सची सरळ यादी नाही. नाही, हा एक प्रवास आहे. हो, एका एआयला जन्म देण्यापासून ते त्याला हुशार बनवण्यापर्यंतचा. आपण हे 3 सोप्या टप्प्यांत पाहूया. पहिला टप्पा कोणता? पहिला टप्पा कॉम्प्युटरला वाचायला शिकवणे. दुसरा त्याला कान आणि तोंड देणे म्हणजे ऐकायला आणि बोलायला शिकवणे. आणि तिसरा? आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा त्याला फक्त शब्द नाही तर त्या मागच्या भावना आणि हेतू समजायला शिकवणे. चला तर मग पहिल्या अक्षरापासून सुरुवात करूया. नक्कीच. तर पहिला टप्पा कॉम्प्युटरला वाचायला शिकवणे आणि याची सुरुवात होते पहिल्या मॉड्यूलपासून, ॲझ्युअर लँग्वेजसह मजकुराचे विश्लेषण. हे म्हणजे आपल्या एआयला एक गुप्तहेराची ट्रेनिंग देण्यासारखं आहे, नाही का? समजा मी त्याला एक वाक्य दिलं, तुमची सेवा खूपच वाईट आहे. तर यातून ते काय काय शोधू शकतं? बऱ्याच गोष्टी. सगळ्यात आधी ते भाषेचा गुप्तहेर बनेल. ओळखेल की ही भाषा मराठी आहे. बरं. मग ते बनेल भावनांचा गुप्तहेर म्हणजे सेंटिमेंट तपासेल. या वाक्यात अर्थातच ते नकारात्मक आहे म्हणजे लिहिणारा माणूस खुश नाहीये. बरोबर. आणि मग ते महत्वाचं शब्द शोधेल जसं की सेवा हा महत्वाचा शब्द आहे. याला की फ्रेज अनालिसिस म्हणतात. अच्छा. आणि व्यक्ती किंवा ठिकाणांची नावं असतील तर तेही ओळखतं. त्याला एंटिटी रेकग्निशन म्हणतात. हा कोणत्याही भाषेच्या आकलनाचा म्हणजे पाया आहे. वा. म्हणजे आता आपलं एआय एका वाक्याचं पोस्टमॉर्टम करू शकतं. पण एका वाक्याने काय होणार? समजा माझ्याकडे कंपनीच्या पॉलिसीची हजारो पानं आहेत हां. आणि मला ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तेव्हा काय? आणि इथेच दुसरा मॉड्यूल येतो बरोबर, प्रश्न उत्तरांचे सोल्युशन्स तयार करणे. अगदी बरोबर. आता आपलं एआय एका वाक्यावरून पुढे जाऊन एक संपूर्ण ग्रंथालय सांभाळायला शिकतं. ग्रंथालय? हो. या मॉड्यूलमध्ये आपण एक नॉलेज बेस तयार करतो. म्हणजे आपण त्याला आपली सगळी कागदपत्र, वेबसाईटवरची माहिती, सगळं काही खायला घालतो. आणि मग कोणताही ग्राहक काहीही प्रश्न विचारो. माझ्या प्रॉडक्टची वॉरंटी किती आहे किंवा रिटर्न पॉलिसी काय आहे, आपलं एआय त्या ग्रंथालयातून अचूक उत्तर शोधून देतं. 1 मिनिट. म्हणजे हा एक सुपर स्मार्ट इंटर्न झाला. हो. ज्याला चहा कॉफी लागत नाही आणि तो कधीच सुट्टी मागत नाही. पण एक प्रश्न आहे. विचारा. समजा मी विचारलं, तुमचे ऑफिसेस कुठे आहेत? आणि त्याने उत्तर दिलं मुंबई आणि पुणे. मग मी पुढचा प्रश्न विचारला, मुंबईचं ऑफिस किती वाजता उघडतं? तर त्याला हे कळेल का की मी मुंबईच्या ऑफिसबद्दल बोलतोय? खूप महत्वाचा मुद्दा आहे. हां. आणि अनेक बॉट्स इथेच चुकतात. बरोबर. त्यांना मागचा संदर्भ लक्षात राहत नाही. पण याचंच उत्तर या मॉड्यूलमध्ये आहे. याला मल्टीटर्न संभाषण म्हणतात. हं. आपलं एआय इतकं हुशार असतं की त्याला आधीच्या प्रश्नाचा संदर्भ लक्षात राहतो. अच्छा. त्यामुळे संभाषण तुटक वाटत नाही, ते अधिक नैसर्गिक आणि मानवी वाटतं. त्याला कळतं की तुम्ही अजूनही ऑफिस याच विषयावर बोलत आहात. ठीक आहे. म्हणजे आता आपलं एआय उत्तरं देऊ शकतं आणि संदर्भही लक्षात ठेवू शकतं. पण साधं प्रश्न उत्तर आणि एक नैसर्गिक गप्पा गोष्टी यात फरक आहे. खूप मोठा फरक आहे. संभाषण अधिक मानवी वाटावं यासाठी सिस्टीमला शब्दांच्या मागचा हेतू समजणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं पुढचा थांबा याचबद्दल आहे. मॉड्यूल 3 संभाषणात्मक भाषा आकलन मॉडेल तयार करणे. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलंय. इथेच खरी जादू सुरू होते. कशी? या मॉड्यूलमध्ये आपण एआयला शब्दांच्या पलीकडे जाऊन इंटेंट म्हणजेच हेतू ओळखायला शिकवतो. म्हणजे? उदाहरणार्थ, मला उद्यासाठी मुंबईची फ्लाईट बुक करायची आहे आणि मुंबईला जाण्यासाठी फ्लाईट दाखव. अच्छा, या दोन्ही वाक्यांमधले शब्द वेगळे आहेत. हो, पण हेतू एकच आहे, फ्लाईट बुक करणे. आपलं मॉडेल हेच ओळखायला शिकतं. म्हणजे इंटेंट हे वापरकर्त्याचं अंतिम ध्येय झालं, पण एकाच ध्येयापर्यंत पोचण्याचे अनेक मार्ग असू शकतात, बरोबर? अगदी. आपण एकाच गोष्टीसाठी 100 वेगवेगळी वाक्ये वापरतो. त्यालाच अटरन्सेस म्हणतात का? परफेक्ट. आणि या वाक्यातले महत्वाचे तपशील जसे की उद्या आणि मुंबई हे काय आहेत? तेच एंटिटीज आहेत. इंटेंट म्हणजे काय करायचं आहे, एंटिटीज म्हणजे ते कसं करायचं याचे तपशील. आणि अटरन्सेस म्हणजे हे सांगण्याचे वेगवेगळे प्रकार? बरोबर.
एकदा का मॉडेलना या 3 गोष्टी कळाल्या की वापरकर्ता काहीही बोलो ते त्याचा खरा अर्थ समजू शकतं. हे सगळं छान आहे, पण हे खूपच सामान्य वाटतंय. म्हणजे व्यक्ती, ठिकाणं, वेळ. पण समजा माझा व्यवसाय खूप वेगळा आहे. जसं की समजा मी एक डॉक्टर आहे आणि मला पेशंटच्या रिपोर्टमधनं फक्त औषधांची नावं आणि आजाराची लक्षणंच शोधायची आहेत. किंवा मी एक वकील आहे आणि मला फक्त कलम क्रमांक आणि खटल्याचं नाव हवंय. मग काय? आणि म्हणूनच पुढची 2 मॉड्यूल्स आहेत कस्टम टेक्स्ट क्लासिफिकेशन आणि कस्टम नेम्ड एंटिटी रेकग्निशन. कस्टम म्हणजे आपल्या गरजेनुसार. हो, ही दोन्ही मॉड्यूल्स म्हणजे आपल्या एआयला सामान्य ज्ञानावरून विशेष ज्ञानाकडे नेण्यासारखं आहे. आपण त्याला एक विशेष चष्मा देतो. अच्छा. कस्टम क्लासिफिकेशन म्हणजे आपण त्याला शिकवतो की येणाऱ्या ईमेलला तक्रार, चौकशी किंवा प्रशंसा अशा आपल्या ठरवलेल्या गटांमध्ये कसं टाकायचं. आणि कस्टम नेम्ड एंटिटी रेकग्निशन? ते म्हणजे त्या विशेष चष्म्यातून त्याला फक्त डॉक्टर जोशी हे नाव दिसणार नाही, तर व्यक्ती डॉक्टर जोशी असं दिसेल. अरे वा. आणि इतकंच नाही, तर आपण त्याला ॲस्पिरिनला औषध ॲस्पिरिन म्हणून ओळखायला शिकवू शकतो. याचा अर्थ कोणतीही लॉ फर्म हजारो पानांची कागदपत्र काही मिनिटात स्कॅन करून महत्त्वाचे मुद्दे बाहेर काढू शकते. हा तर त्यांच्या कामावर प्रचंड मोठा परिणाम करेल. नक्कीच. हीच या तंत्रज्ञानाची ताकद आहे. आपण एआयला फक्त वाचक नाही, तर आपल्या क्षेत्रातील एक तज्ज्ञ विश्लेषक बनवतो. तर हा झाला आपला पहिला टप्पा. आपलं एआय आता वाचायला शिकलंय, संदर्भ समजायला शिकलंय आणि आपल्या गरजेनुसार तज्ज्ञही बनले. पण ते अजूनही मूक आहे. बरोबर. त्याला आता आवाज द्यायची वेळ आलीये. बरोबर. आपलं एआय आता एक हुशार वाचक आहे, पण तो अजूनही शांत आहे. त्याला आता बोलायला आणि ऐकायला शिकूया. पण जगात तर हजारो भाषा आहेत. सुरुवात कुठून करायची? सुरुवात करायची भाषेची भिंत तोडून. आणि त्यासाठी आहे 6वं मॉड्यूल ॲज्युअर ट्रान्सलेटर सेवेसह मजकूर भाषांतरित करणे. म्हणजे ट्रान्सलेशन? हो. आपण आपल्या एआयला बोलण्याआधी जगातली कोणतीही भाषा समजण्याची शक्ती देतो. हे म्हणजे स्टार ट्रेकमधलं युनिव्हर्सल ट्रान्सलेटर सारखं आहे. खरंच. तुम्ही त्याला मराठीत काहीतरी देता, ते क्षणात जपानी भाषेत रूपांतरित होतं. अगदी. यात फक्त भाषांतर आहे की अजून काही? कारण कधीकधी मला भाषांतर नको असतं, फक्त लिपी बदलायची असते. जसं की धन्यवाद हे धन्यवाद असं लिहायचं असेल तर. ती सोय सुद्धा आहे. त्याला लिप्यांतर किंवा ट्रान्सलिटरेशन म्हणतात आणि ते या सेवेचाच एक भाग आहे. अच्छा. त्यामुळे भाषांतर, भाषा ओळखणे आणि लिप्यांतर या तिन्ही गोष्टींमुळे आपलं एआय आता खऱ्या अर्थाने जागतिक झालं आहे. ते कोणत्याही भाषेत संवाद साधायला तयार आहे. ठीक आहे. तर भाषेची अडचण दूर झाली. आता त्याला कान आणि तोंड देऊया. म्हणजे 7वं मॉड्यूल स्पीच एनेबल्ड ॲप्स तयार करणे. यात नक्की काय होतं? आणि दुसरी टेक्स्ट टू स्पीच. हे झालं आपल्या एआयचं तोंड. आपण त्याला जे काही टेक्स्ट देतो ते मानवी आवाजात बोलून दाखवतं. आपण आवाज निवडू शकतो का? हो, आवाज निवडू शकतो, बोलण्याचा वेग कमी जास्त करू शकतो. यामुळे संवाद अधिक जिवंत वाटतो. 1 मिनिट थांबा. मला पुढचं मॉड्यूल काय असेल याचा अंदाज येतोय. सांगा बघू. आता आपल्याकडे भाषांतर करणारी सेवा आहे, म्हणजे मॉड्यूल 6. आणि बोलण्याला टेक्स्टमध्ये व टेक्स्टला बोलण्यात रूपांतर करणारी सेवा आहे, म्हणजे मॉड्यूल 7. म्हणजे पुढच्या मॉड्यूलमध्ये आपण या सगळ्यांना एकत्र जोडणार आहोत का? समजा मी मराठीत बोललो, तर एआय ते ऐकून त्याचे इंग्रजीत भाषांतर करून इंग्रजीमध्ये बोलून दाखवेल का? तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. 8वं मॉड्यूल ॲज्युअर स्पीच सेवेसह भाषणाचे भाषांतर करणे नेमकं हेच करतं. वा. हे मागच्या सगळ्या संकल्पनांना एकत्र आणून एक शक्तिशाली रिअल टाईम दुभाषक तयार करतं. म्हणजे आता आंतरराष्ट्रीय मीटिंगमध्ये बसलेली 2 वेगवेगळी भाषा बोलणारी माणसं सहजपणे गप्पा मारू शकतात. हो, आपल्या एआयमध्ये बसून दोघांसाठीही भाषांतर करत राहील. अविश्वसनीय आहे. तर आता आपलं एआय वाचू शकतं, बोलू शकतं, ऐकू शकतं आणि जगातल्या कोणत्याही भाषेत भाषांतरही करू शकतं. मग आता शिल्लक काय राहिलं? नाही, अजून खूप काही आहे. असं वाटतंय की आपण जवळजवळ सगळं काही शिकवलंय. नाही, आत्तापर्यंत आपण एक खूप हुशार आणि कार्यक्षम साधन म्हणजे टूल तयार केलं आहे. ते आपल्या आज्ञा पाळतं. पण आता आपण शेवटच्या आणि सर्वात रोमांचक टप्प्यात प्रवेश करणार आहोत, जिथे आपण या साधनाला एक सहकारी म्हणजे कोलॅबोरेटर बनवणार आहोत. त्याला बुद्धी देणार आहोत. अगदी. शेवटचा टप्पा, एआयला बुद्धी देणे.
आणि याची सुरुवात होते 9व्या मॉड्यूलने ऑडिओ सक्षम जनरेटिव्ह एआय ॲप्लिकेशन विकसित करणे. जनरेटिव्ह एआय हा शब्द सध्या सगळीकडे ऐकू येतोय. हो, खूपच चर्चेत आहे. हे इथे नेमकं काय वेगळा करतं? खूप मोठा फरक आहे. आत्तापर्यंत आपलं एआय काय बोललं यावर लक्ष देत होतं. बरोबर, शब्दांवर. जनरेटिव्ह एआयमुळे ते कसं बोललं हेही समजून घेऊ शकतं. म्हणजे बोलण्यामागचा सूर, टोन, भावना. एक उदाहरण द्याल का? नक्कीच. समजा एखाद्या ग्राहकाने शांतपणे म्हटलं, ठीक आहे, मी बघतो. आणि दुसऱ्याने चिडून म्हटलं, ठीक आहे, मी बघतोच आता. शब्द तेच आहेत, पण भावना पूर्णपणे वेगळ्या आहेत. बरोबर. जनरेटिव्ह एआय हा फरक ओळखू शकतं. अरे वा, म्हणजे आता ते फक्त शब्द ऐकत नाही, तर त्या मागची निराशा, आनंद किंवा व्यंगही ओळखू शकतं. हे तर खूपच पुढचं आहे. हो ना? याचा अर्थ आता संभाषण अधिक सूक्ष्म आणि संदर्भ जागरूक होईल. कॉम्प्युटरला आता आपल्या भावनाही कळू लागतील. अगदी तसंच. कारण आपल्या आवाजात शब्दांपेक्षा खूप जास्त माहिती दडलेली असते. खरंय. आणि ही माहिती समजल्यामुळे एआयचा प्रतिसाद अधिक समर्पक आणि मानवी होतो. तो फक्त माहिती देत नाही, तर सहानुभूतीही दाखवू शकतो. आणि यामुळे आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या थांबावर येतो. 10वं मॉड्यूल, ॲझ्युर एआय व्हॉइस लाईव्ह एजंट विकसित करणे. आपला ग्रँड फिनाले. नक्कीच. आता आपल्याकडे एक हुशार वाचक आहे, एक बहुभाषिक वक्ता आहे आणि भावना ओळखणारा एक सहकारी आहे. या शेवटच्या मॉड्यूलमध्ये आपण या सगळ्यांना एकत्र करून काय बनवणार आहोत? आपण एक असा एजंट बनवणार आहोत ज्याच्याशी तुम्ही खरंच फोनवर बोलल्यासारखं वाटेल. म्हणजे एक असा कस्टमर सर्व्हिस एजंट जो तुमचं बोलणं ऐकून घेतो, तुमचा प्रश्नांना उत्तर देतो आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्याला मध्येच थांबवून दुसरा प्रश्न विचारला तरी तो गोंधळून जात नाही. तो संभाषण नैसर्गिकरित्या सांभाळू शकतो. हो, अगदी. म्हणजे मार्वेल सिनेमातला जार्विस बनवण्यासारखा झालंय, ज्याच्याशी आपण खरंच गप्पा मारू शकतो. जवळजवळ तसंच. जो फक्त आज्ञा पाळत नाही, तर एक खरा सहाय्यक म्हणून काम करतो. हे तर विज्ञानकथा सत्यात उतरल्यासारखं आहे. खरंय. हे मॉड्यूल एक अखंड, द्विपक्षीय आणि रिअल टाइम संभाषणाचा अनुभव कसा तयार करायचा हे शिकवतं. यात बऱ्याच तांत्रिक गोष्टी असणार. हो, आहेत. जसं की एजंट सेशन सेट करणे, इव्हेंट हँडलर्स व्यवस्थापित करणे. पण या सगळ्याचा उद्देश एकच आहे, तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यातील संवादाची दरी कमी करणे. तर आज आपण फक्त 10 मॉड्यूल्स पाहिले नाहीत, तर आपण एका एआयचा संपूर्ण जीवनप्रवास पाहिला. बरोबर. आपण त्याला अक्षर ओळख करून देण्यापासून सुरुवात केली, त्याला वाचायला, बोलायला आणि भाषांतर करायला शिकवलं. आणि शेवटी त्याला भावना आणि बुद्धी देऊन एक खराखुरा संवादात्मक सहकारी बनवलं. हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे. नक्कीच. आणि हा प्रवास आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडतो. कोणता प्रश्न? जसजशी ही साधनं आपली भाषा, आपला हेतू आणि आपल्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजू लागतील, तसतशी एक साधन आणि एक सहकारी यांच्यातली रेषा पुसट होत जाईल. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. विचार करा, जेव्हा आपली ॲप्लिकेशन्स केवळ आपल्या आज्ञा पाळणार नाहीत, तर आपला संदर्भ समजून घेऊन आपल्याला मदत करतील, तेव्हा आपल्या कामाच्या आणि जीवनाच्या कोणत्या नवीन शक्यतांची दारं उघडतील.